वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आम्ही चाललो आहे सगळे गावाला। आता गावाला जाताना कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम येतात आणि गावाला जाण्यासाठी किती वेळ लागतो, गावाला घेऊन चाललो आहे आपली ही रिक्षा। आता बघू, आपण गावाला निघलो आहे। आपण सकाळचे 4:51 झालेले आहेत, म्हणजे 5 वाजलेले आहेत। 5 वाजता आपण निघलेलो आहे। आता 5 वाजल्यापासून किती वेळ ड्रायव्हिंग करायला लागते, कुठं कुठं नाश्त्याला थांबतोय, आपण सगळं बघू। आणि पुढं बघत राहू ब्लॉक कसा जातोय, किती वेळ जातो गावाला जाण्यासाठी आणि किती रुपयाचा CNG लागतो। 400 किलोमीटर गाव आहे, तर बघू किती वेळ लागणार आहे आपल्याला। आत्ता आम्ही पोचलोय वाघोलीमध्ये। वाघोलीमध्ये शाडूला घ्यायचं होतं। शाडू आणि जे साली म्हणतात त्यांना घ्यायला आलं होतं। तर बघू आता आपण इथनं किती वाजता निघतोय। आता इथं पोचलो कितीला आपण 5:50 झालेले आहेत, म्हणजे एक तास धरा। 1 तासाभराने आपण आधी वाघोलीमध्ये आलो आहे सकाळच्या पिरियडमध्ये। बघू आपण आता इथनं किती वाजता निघतोय, पुढं किती वेळ लागणार आहे, अजून कुठं कुठं CNG भेटणार आहे, कुठं पोलीसवाले त्रास देणार आहेत, कारण की आपण जाणार आहे रिक्षामध्ये। रिक्षामध्ये गेलं म्हणजे रिक्षा परमिट कसं असतं, सिटी परमिट असतं, सिटीच्या बाहेर जाता येत नाही। आणि आपण लहान लेकरं आपल्यासोबत आहेत म्हणून आपण रिक्षा घेऊन चाललो होतो। बघू आता पुढं आपल्याला काय त्रास होतोय का काय होतंय, सगळं आपण बघू। शौर्या कसं लहान शौर्य, हे आहे माझं पोरग। आम्ही चाललोय आता गावाला। सूर्य कुठे चाललो आपण? सूर्य कुठे चाललो आपण? गावाला चाललो। आता हा म्हणलं होतं म्हणून म्हणलं परत बोलतंय का बघावं म्हणलं। सूर्य बोल ना। नाही बोलत। आपण आलोय पहिल्या CNG पंपामध्ये। पहिला हायवेला होता म्हणून आपलं पहिलं टाकून घ्यावं म्हणलं। 150 मध्ये दाखवतोय, तर बघू पहिल्या CNG मध्ये किती बसतोय टाकीमध्ये। पहिला आपण टाकलेला 380चा आणि 105 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं। बघू आता ह्या पंपामध्ये कितीचा वगैरे CNG बसतोय आपण। आत्ता आपल्या गाडीमध्ये बसलाय, सकाळी 350 टाकलेला, आता 91 रुपयाचा बसलाय गॅस। आता बघू आपण कुठं चाललोय। तर आम्ही आलोय पाटेच्या पुढं। आता थोडीशी थंडी जास्त वाजत होती म्हणून चाय प्यायला थांबलोय। आता चाय पिऊ आणि पाटेच्या पुढं बघू पाटेच्या जवळपास कुठला पोलीस वाला अडवतोय का आणि गावाला जाण्यासाठी किती वेळ लागणार आपण बघू। चला चाय गोले धर थांबा, ते पुढच्या सीटवर ठेवा सगळे, नंतर घेऊ चाय। चाय बॅक साईडने बघा किती जोरात गाड्या चालल्यात। तो पण चाय पिऊन घेऊ। काय टाकले? किलोमीटरचा आकडा बघा आणि वर मिनिटं किती दाखवत आहे बघा। मिनिटं दाखवत आहे कम्प्लिटली
बघा, किती क्वालिटी आहेत. पुण्यामध्ये आहेत का असे रोड? पुण्यातल्या रोडची अशी गरज आहे. पुण्यातले रोड बघा आणि इथले रोड बघा, 1 किलोमीटरला 1 मिनिट बी लागत नाहीये. एवढं फास्ट गाडी जाते ना, सनाट गाडी, कुठंच कमी नाही, काय नाही काय. मस्त निवांत की मोबाईल असा लावून बी चालू नाही शकत पुण्यामध्ये. आता इथं लावून चालवतो मी गाडी. कुठपर्यंत तळ आहे ती बी माहिती नाही. वरनं आबाळ हे कुठपर्यंत एंडिंग पर्यंत दिसत बी नाही. नारळाचे चला, भेटला सीएनजी. पोलीस आहे. सीएनजी जिंदाबाद 24 तास. भेटला सीएनजी पंप. हाच तो सीएनजी पंप 24 तास. इंदापूर मध्ये गॅस टाकून झाला, आता आपण निघतोय. हे आमचं सूर्य असा पार्ट्या करते. आणि टिफिनचा पण काढतीस का लेकरायला? शौर्य बाळ, शौर्य, बाळा टाकल्यावर बघ नाही. पडले घास का म्हणजे दाखवण्यासाठी. बडीशेप चेंज सावधान, इथं चीता आहे. इथे एकदा जेवायला बसलेलो आम्ही, मला आठवतं, मम्मी पप्पा मी. गॅस नाही आपल्याकडे, पण हाच रोडला आठवतंय टाकले आपल्याला. घाट टाईप मध्ये.
आम्ही बसलोय आता जेवायला बसलोय. बघू जेवण करू नंतर म्हणलं आता लई वेळ लागायला लागलाय तेव्हा जेवण करू. गॅस काय भेटला नाही. एका पोलीसवाल्याने पकडलं होतं पण आपल्याला थोडंसं ओळखीमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सोडलं. त्याचं आपल्याला काही पैसे घेतले नाही त्यांनी. ह्याच्या पुढं कोण पकडतंय का नाही आपण बघू पुढं अजून. तिघाला सोडून जेवण चालू आहे. बऱ्या बघू आता पुढं. रोडच्या कडेला बसून पण कधी कधी जेवावं. बोपखेमध्ये एक ऑफलाईन पंप आहे. ऑफलाईन पंपामध्ये गॅस भरला आता. बोपखे गाव आहे लातूर रोडला. HP चा एक पेट्रोल पंप आहे. HP च्या पेट्रोल पंपामध्ये आपण आता गॅस भरलाय. 270 रुपयाचा गॅस बसलेला. बघू आता लातूरपर्यंत आरामात जाते. आता काही टेन्शन नाही. एक रिझर्ववर गाडी आली होती त्याच्यामुळे ह्या पॉईंटला पंपाची गरज होती आणि हा पंप बांधलाय म्हणजे चांगली गोष्ट आहे. बघू आता पुढं किती जातोय आपण आणि पुढं काय काय आपल्याला CNG ला किती गर्दी लागते काय होते आपण बघू. आणा ना 2-4 तोडून. नवीन नवीन काकडा चोर. चार लाख काकडे चरले नाही. नहीं है. बच्चा बच गया मैं तो बच गया कोई भी नहीं है इधर तो. नाही हाच लास्ट आहे. एकच आहे इथं. हायवे एवढा मोठा बनवला आहे म्हणजे गिनतीच नाही. हायवेला बघितल्या गाड्याच नाही हायवेला आणि एवढा भारी हायवे बनवलेला आहे. गाड्या नाही येत म्हणून तो बनवला गेला आहे. कसा बनवला गेला हे नाही माहिती. विदाऊट मोबाईलला न करता तुला नाही मोबाईल वायफायचं जास्त प्रमाणात होत नाही. बऱ्यापैकी चांगला आहे. पण हा रोड सगळ्या जागेवर व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या जागेवर गाड्या नाही आहेत त्या जागेवर सर्व्हिस देऊन काही उपयोग नाही आहे. ज्या जागेवर गाड्यांचे जास्त वाहन आहे त्या जागेवर तुम्ही सर्व्हिस द्या. त्या जागेवर आम्ही सर्व्हिस दिलेली मानू शकतो की त्या जागेवर सर्व्हिस दिली तो रोड 5 वर्ष 10 वर्ष टिकला म्हणून. हा हायवे ह्या हायवेला कोणच येत नाही जास्त प्रमाणात. तर हा हायवे बनवून उपयोग काय. वाढव थोडं सोड. कमी कर सोडून दे. वाढव रेस. सोडवा वृद्ध पाटी. आणि हे होतं ते आर्मी कॅम्प. इथनं आलेलो मी पळून. आलेलो साई अकॅडमी.